शिक बाबा शिक, लढायला शिक. शेतकऱ्याच्या पोरा, कष्टकऱ्याच्या पोरा, आता लढायला शिक. या इंद्रजित भालेराव यांच्या शेतकऱ्यांच्या कुणब्यांच्या पोराच्या पोटात भाकर असेल, पण आज मात्र आमचा विनाअनुदानित शिक्षक पाहिलं तर पुन्हा सुचत. शिक बाबा शिक, लढायला शिक. पण तुझी लढाई उपाशी पोटाची आहे. तुझी लढाई तासांची नाही, दिवसांची नाही, महिन्यांची नाही, वर्षानुवर्षाची तुझी लढाई आहे. या बिनपगाराच्या लढाईत उपाशी पोटी चांगलं कर्तव्य दाखवायचंय तुला, म्हणून उपाशी पोटी लढायला शिक. या बिनपगारीच्या लढाईत उपाशी पोटी तुझ्या चांगल्याच कामाची अपेक्षा करणाऱ्या सरकारां, संस्था चालकांचे शिक्षका तू आभार मान. कारण पोटात अन्नाचा कण नसताना वर्षानुवर्षाची लढाई तू करू शकतोस, हे त्यांच्याच मुळे तुला जगाला दाखवता आलंय. वर्षानुवर्ष भूलथापा देणाऱ्या पांढरपेशी राजकीय पुढाऱ्यांचे तू आभार मान. शिक्षकांचे तुकडे करून स्वार्थाच्या झोळ्या भरणाऱ्यांचे तू आभार मान. अहो सरकार, ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी 150 वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा आग्रह धरला, त्याच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या देशामध्ये शिक्षण संस्था मात्र विना अनुदानित आणि दारूची दुकाने तुम्ही शासन मान्य केली. खऱ्या अर्थाने राष्ट्राचा निर्माता आणि कणा आहे शिक्षक. शिक्षण पद्धती आणि शिक्षक हा सर्वात महत्वाचा घटक आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला सर्वात महत्वाचा संदेश, जर एखाद्या देशाला नष्ट करायचे असेल तर अणुबॉम्ब किंवा क्षेपणास्त्र डागण्याची गरज नाही, तर त्या देशातील शिक्षण व्यवस्था खालवण्याची सोय केली आणि विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची संधी दिली तर ते सहज शक्य आहे. मग त्या शिक्षण पद्धतीतून तयार झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातून काय होईल याचे परिणाम सांगताना सांगावंसं वाटतं की त्या शिक्षण पद्धतीतून तयार झालेल्या डॉक्टरांच्या हातून रुग्ण मरतील. त्या शिक्षण पद्धतीतून तयार झालेल्या अभियंत्यांनी बांधलेल्या इमारती कोसळतील. त्या शिक्षण पद्धतीतून तयार झालेले अकाउंटंट पैशाची नासाडी करतील. त्या शिक्षण पद्धतीतील धार्मिक प्रवचनकर मानवतेची हत्या करतील. न्यायाधीशांकडून न्याय मिळणार नाही. शिक्षण व्यवस्था कोलमडली तर राष्ट्र कोलमडेल. मग राष्ट्र उभारणीसाठी शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था सर्वात महत्वाची आहे. राष्ट्र उभारणीसाठी आदर्श काम करणारे शिक्षक आहे आणि सर्वात महत्वाची व्यक्ती कोण असेल तर ते शिक्षक. व याच शिक्षकांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी नामदेवराव जाधव सारखी माणसं याच राष्ट्रातील आहेत का असा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो. अरे जिथं शिक्षक 15-15, 10-10 वर्ष बिनपगारी काम करतात, तेही अगदी प्रामाणिकपणे, असं चित्र नामदेवराव जगाच्या कोणत्याही देशात बघायला मिळत नाही. देशोदेशी शिक्षकांचा दिला जाणारा सन्मान जर पाहिला तर त्या देशाच्या प्रगतीचं रहस्य कळतं. जर्मनी सारख्या देशात शिक्षकांना सर्वात जास्त वेतन दिलं जातं. शिक्षकांच्या बरोबरीने वेतनाची मागणी जर्मनीच्या डॉक्टर, इंजिनियर आणि वकिलांनी ज्यावेळेस केली तेव्हा जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल यांनी त्यांना उत्तर देताना म्हटलं, मैं आपको उन लोगों के बराबर कैसे कर दूं जिन्होंने आपको इस मुकाम तक पहुंचाया है. प्रसिद्ध लेखक मरहुम अशफाक अहमद एका पुस्तकामध्ये असं लिहितात, रोम मध्ये असताना मला पोलिसांनी दंड केला. कामात असताना दंड भरता आला नाही, कोर्टात जावं लागलं. न्यायाधीशांनी विचारला असता सांगितलं, प्रोफेसर आहे, वेळच मिळाला नाही. काही बोलायच्या आत ताटका न्यायाधीश उठून उभा राहिले, अ टीचर इज इन द कोर्ट. आणि माझी शिक्षा रद्द झाली, दंड रद्द झाला. त्या देशाच्या प्रगतीचं, यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं. अतिविशिष्ट आणि व्हीआयपी कोण तर अमेरिकेसारख्या देशामध्ये वैज्ञानिक आणि शिक्षक यांना अतिविशिष्ट आणि व्हीआयपी मानलं जातं. फ्रान्सच्या न्यायालयात शिक्षकांनाच फक्त खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे. जपानमध्ये सरकारकडून परवानगी मिळाली तरच शिक्षकांना पोलीस अटक करतात. आणि कोरियामध्ये शिक्षकांना सर्व अधिकार आहेत जे भारतामध्ये मंत्र्यांना दिले जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका आणि युरोप या देशामध्ये प्राथमिक शिक्षकांना सर्वात जास्त वेतन दिलं जातं, कारण खऱ्या अर्थाने सर्वात महत्वाचं कच्च्या भांड्याला आकार देण्याचं काम करतात. पण दुर्दैव आणि अत्यंत दुर्दैव म्हणजे आमच्या देशामध्ये, राज्यामध्ये 10-10, 15-15 वर्ष विना अनुदानित शिक्षकांना या ठिकाणी सरकार आणि संस्था चालक राबवून घेतात. राज्याचे शिक्षण मंत्री जाणीवपूर्वक शिक्षकांच्या प्रश्नाकडे, शिक्षण खात्यांच्या प्रश्नाकडे या ठिकाणी दुर्लक्ष करतायत. परवाची गोष्ट आहे, अमरावती मधला प्रशांत राठोड नावाचा आमचा गरीब शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा पोरानं उच्च शिक्षणासाठी मोफत सोय होईल का असा एक फोन आमच्या शिक्षण मंत्री महोदयांना केला. तर त्याला उत्तर देताना शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं की तुला शिक्षण झेपत नसेल तर शाळा सोडून दे, असं उत्तर आमच्या सन्माननीय मंत्री महोदयांनी दिलं. याला कारण हे तसाच आहे, कारण आम्ही आमचा इतिहास विसरलोय. आम्ही कोणत्या राष्ट्राचे, कोणत्या महान राष्ट्राचे मंत्री आहोत हेच आम्ही विसरलोय. अहो
शिक्षण मंत्री महोदयांना मला सांगावंसं वाटतं, याच महान महाराष्ट्राच्या मातीमध्ये गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्याची मुलं शिकावी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःची पत्नी लक्ष्मीबाई यांचे सर्व दागिने विकले, लंकेची पार्वती तिला केलं. अस्पृश्यांच्या, दीन दलितांच्या, गोरगरिबांच्या, स्त्रियांच्या शिक्षणासाठी माझ्या माई सावित्रीनं दगड, माती, चिखल आणि शेण झेलून अखंड आयुष्य संघर्ष केला. त्याच महान महाराष्ट्रात आज पगारासाठी शिक्षकांची आत्महत्या करण्याची वेळ आली. अरे कोणती व्यवस्था निर्माण केली आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात, जिथं माणसं व्यवस्थेसाठी मरत होती, आज व्यवस्थेमुळे माणसं या ठिकाणी मरतायत. आमच्या जवानांवर आमच्या देशात येऊन हल्ला होतोय. आमचा शेतकरी खोट्या आश्वासनांची वाट पाहत आत्महत्या करतोय आणि आमचा शिक्षक आज 10-10, 15-15 वर्ष उपासमारीत मरतोय. चांगल्या माणसांना त्रास देऊ नका सरकार, कारण सुंदर कात जर तुटली तर तिचं धारदार शस्त्रामध्ये रूपांतर होत असतं. आमच्या शिक्षकांच्या हातामध्ये क्रांतीसूर्यांची, बाबासाहेबांची लेखणी आहे. आमच्या शिक्षकांच्या हातात काठ्या आणि लाठ्या घेण्याची वेळ येऊ देऊ नका सरकार. अब्जावधींचे घोटाळे सरकार करताय, अब्जावधींचे घोटाळे सरकारमधील मंत्री करतायत आणि त्या नेत्यांचा, त्या पुढाऱ्यांचा घेत नाही हिशोब सरकार. परवा मल्ल्या, कालचा नीरव मोदी झाला चुना लावून पसार. मग काढवताय फक्त आमच्या शिक्षकांचा पगार. देशात आता मंदिरे आणि मस्जिदी बांधण्याची गरज नाही सरकार. हे चित्र आता बदलायला पाहिजे. हे चित्र आता तुम्ही बदला सरकार, नाहीतर हा शिक्षक नक्कीच बदलणार सरकार, नाहीतर हा शिक्षक नक्कीच बदलणार सरकार.